आज जनगणनेच्या निमित्तानं एका वस्तीवरती गेलो होतो. एका सेवानिवृत्त गुरुजींची वस्ती होती ती. गेल्यानंतर सर्व माहिती भरली आणि माहिती भरून झाल्यानंतर गुरुजींशी सहज गप्पा मारायला लागलो. म्हटलं, गुरुजी तुमचं वय किती आहे सध्या? तर म्हटले 69 आहे. मी म्हटलं, गुरुजी तब्येत खूप छान ठेवली तुम्ही. तर म्हटले, हो, मी दररोज न चुकता प्राणायाम आणि योगासन करतो आणि आजपर्यंत मी एकदाही दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो नाही. म्हटलं, अरे वा, खूप छान. म्हणलं, गुरुजी तुमच्या घराच्या आजूबाजूला झाडं पण खूप लावलीत तुम्ही. तर म्हटले, हो, मला झाडांची खूप आवड आहे. आणि खरोखर त्यांच्या घराच्या आजूबाजूला विविध फळझाडं, फुलझाडं होती. आणि मग दाखवत असताना मी एका कोपऱ्यात गेलो आणि म्हणलं, गुरुजी तुळशींची रोपं खूप लावलीत तुम्ही. तर म्हटले, हो, माझा अनुभव आहे. म्हटले, घराच्या आजूबाजूला जर तुळशीची रोपं भरपूर असतील तर मच्छर येत नाहीत म्हणले, मच्छर होत नाहीत. मी म्हटलं, होय का? तर हो म्हणले. आणि त्यातल्या त्यात म्हणले, हे बघा, ही रान तुळस आहे म्हटले आणि जरा त्या तुळशींपेक्षा थोडंसं मोठं रोप होतं जरा. तर म्हटले की रान तुळस आहे, ही सहसा मिळत नाही, तर ही तर खूप चांगली असते म्हणले. ह्याचा मंजुळेचा वास, ह्याचा पानाचा वास खूप छान येतो. आणि मग तसं म्हटल्यानंतर मी म्हटलं, गुरुजी मला थोड्या मंजुळ्या देता का? तर गुरुजी म्हटलं, हो हो, लगेच. आणि गेल्या आणि त्यांनी त्या तुळशीच्या मंजुळा तोडल्या आणि 2 पानं तोडली. मला बघा म्हणले, ह्या मंजुळांचा वास कसा येतो आणि पानाचा वास कसा येतो. आणि मी घेतला, खरंच खूप छान वास येत होता. आणि त्यांनी बघा मला इथं मंजुळा एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून दिलेल्या आहेत आणि मला म्हणले की ह्या मंजुळा घेऊन जावा आणि घरी लावा, खूप छान तुळशीचं रोप येईल. तर धन्यवाद गुरुजी.